दिल्लीत आज इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे। ऑनलाईन ही बैठक असेल। बैठकीत जागा वाटप आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा होईल आणि समन्वयकाच्या नावावर आज शिक्कामोर्तब होईल। भंडारा ते नागपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या अंभोरा इथल्या वैनगंगा नदीवरच्या मोठ्या पुलाचा लोकार्पण सोहळा हा आज होतोय। 176 कोटी रुपये किमतीच्या केबल स्टेट पुलाचं लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे। भंडारा जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन यावेळी करण्यात येणार आहे। मुंबईमध्ये शिवडी ते न्हावाशेवा अटल सेतू आता प्रवाशांच्या सेवेत आजपासून दाखल झालेला आहे। देशातल्या सर्वात लांब सागरी सेतूवरून प्रवास करण्यासाठी सकाळपासूनच मुंबईकरांनी गर्दी केलेली आहे। 8 वाजता अटल सेतूवरचे बॅरिकेड्स हटवले आणि या मार्गावरून वाहनांना प्रवेश देण्यात आला। सागरी सेतूनंतर राज्य सरकारचं लक्ष आता मुंबईचा रिंग रोड आहे। पुढच्या काळामध्ये मुंबईला रिंग रोड अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। ठाण्याची महत्वाकांक्षी योजना सरकारनं आखल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। हम लोग कोस्टल रोड से जोड़ रहे हैं। आगामी लोकसभा निवडणुकीनंतर येणारं वादळ विरोधक सहन करू शकणार नाहीत असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय। रामानं रावणाच्या अत्याचाराचा अंत करण्यासाठी समुद्रावर सेतू बनवला होता। तसाच हा सागरी सेतू अहंकारी लोकांचा अहंकार चक्काचूर करणार असल्याचा टोला शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला। शिवडी न्हावाशेवा रस्त्यावरून ठाकरे गटानं सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला। हा उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट होता। सरकार कोसळेपर्यंत 30 महिन्यामध्ये याचं 85% काम झालेलं होतं। मात्र त्यानंतर 1.5 वर्षामध्ये उर्वरित 15% काम पूर्ण होऊ शकलं नाही आणि व्हीआयपींची वाट पाहत हे उद्घाटन रखडवलं असा आरोप ठाकरे गटाच्या ट्विटर हँडलवर करण्यात आला। दिघागाव रेल्वे स्थानकात भाजप आणि ठाकरे सेनेत जोरदार राडा झाला। पोलिसांनी ढोल ताशा वाजवण्यास मनाई केली। त्यामुळे खासदार राजन विचारे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। यावेळी भाजप आणि ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले। त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। नाशिकच्या सभेत मोदींनी तरुणांना ड्रग सेवन टाळा, आई बहिणीवरून शिव्या देऊ नका असा सल्ला दिला। गेल्या काही महिन्यामध्ये नाशिकमध्ये ड्रग्स रॅकेट चांगलंच गाजतंय आणि त्यामुळे मोदींनी नाशिकच्या या सभेमध्ये ड्रग्सच्या या मुद्द्याचा उल्लेख केला। तर 22 जानेवारीला मंदिराच्या स्वच्छतेचं अभियान सुरू करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं।